नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या बायकोचे बाहेर लफडे असल्याच्या संशयाने नवऱ्याने केला बायकोचा खून। ही घटना पुणे येथे घडली असून पुणे शहरामध्ये अंजली स्वप्नील मोरे वय वर्ष 29 व तिचा पती स्वप्नील शिवराम मोरे वय वर्ष 30 राहणार घोरपडी पेठ ते PMC कॉलनी नंबर 9 बिल्डिंग नंबर 5 पुणे येथे दोघे नवरा बायको सुखामध्ये नांदत होते। अंजली व स्वप्नीलचा 8 वर्षापूर्वी विवाह झाला होता। त्या जोडप्यांना 2 मुलेही होती। स्वप्नील हा मिळेल तिथे कामधंदा करत होता व त्यातून होणाऱ्या कमाईवर त्याचे कसेबसे घर चालत होते। स्वप्नीलची आई ही नोकरी करत असल्याने ती स्वप्नीलला लागले त्यावेळेस पैसा खर्चाला देत असे। स्वप्नील हा घोरपडी पेठमध्ये राहणाऱ्या आईकडे येऊन पैसे घेऊन जात असे। स्वप्नील व अंजली यांना 2 अपत्ये झाली होती। ही मुले आजीकडे म्हणजे स्वप्नीलच्या आईकडेच राहायची। अंजली ही 3 हत्ती चौक धनकवाडीमध्ये राहत होती। स्वप्नीलला दारूचे व्यसन लागल्यामुळे अंजली व स्वप्नील यांच्यामध्ये नेहमीच वादावाद होत होता। तो घोरपडी पेठमध्ये जास्त करून थांबायचा। कधीतरी तो आपली बायको अंजलीकडे येत असायचा। तो कधीकधी तिथे उशिरापर्यंतही थांबायचा। दोघे नवरा बायको एकत्रित खायचे प्यायचे आणि नंतर त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून त्यांची भांडणे होत असायची। त्यांची भांडणे सोडवायला शेजारची मंडळीही कधीही येत नसायची। असे दिवसामागून दिवस जात होते। अंजली ही चांगली साडी व कपडे घालून बाहेर पडले की स्वप्नीलला वाटायचे की तिचे बाहेर कोणाशी तरी लफडे आहे, म्हणून नटून थटून बाहेर जात आहे। त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोत वाद व्हायचा। स्वप्नील हा दारू पिऊन आला की तिला शिवीगाळ करून तिला मारहाण करायचा। तिचा मोबाईल चेक करायचा, ती कोणाशी बोलते हे पाहायचा। तसेच त्याने तिच्या एका मैत्रिणीचा नंबर तिच्या मोबाईलमधून घेतला होता। त्यातून त्याने तिच्यासोबत ओळख वाढवली व तो तिच्यासोबत गप्पा मारत बसायचा किंवा तिला भेटून कुठेतरी फिरायला घेऊन जात असायचा। स्वप्नीलचा संशयी स्वभाव असल्याने तो आपली बायको अंजलीच्या पाळतीवर असायचा व तिच्यावर तो ध्यान ठेवायचा। तिला त्याच्या या वागण्याचा खूप राग यायचा। त्याची बायको ही त्याला वेळोवेळी उलट उत्तरे द्यायची। ती त्याला म्हणायची, मी कशीही वागेल, कशीही राहील, ती माझी मर्जी, तुम्ही माझ्या जीवनात कशाला त्रास देता, माझं जीवन मला जगू द्या, असे ती त्याला म्हणायची। या विषयावर त्या दोघांचे बऱ्याच वेळा भांडणे होत असायची। त्यामुळे ती दिवसेंदिवस आपल्या नवऱ्यापासून जास्तच दूर राहत होती। पण स्वप्नील दारू पिला की त्याला आपल्या बायकोची आठवण यायची। त्यामुळे तो घोरपडी पेठमधून धनकवाडीत अंजली राहत असलेल्या घरी यायचा। जुलै महिन्याच्या 1 व 2 तारखेच्या दरम्यान अंजली व स्वप्नील हा अंजलीला भेटायला गेला। तेव्हा त्याने बिअरची बाटली, बिर्याणी, चायनीज राईस खाण्यासाठी नेले होते। त्यावेळी कोणत्या तरी कारणावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। त्या दोघांची चांगलीच बाचाबाची झाली। मग रागाने स्वप्नील हा घोरपडी पेठ येथे निघून गेला। तो घरी आला पण त्याला रात्री काही झोप लागेना। त्याच्या डोक्यात अंजलीबद्दल खूप राग आलेला होता। अंजलीला आता कायमचीच अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला। त्याने ठरवले की अंजलीजवळ जायचे, तिच्याशी गोड बोलायचे, तिला बिअर पाजायची व ती बिअर पिली की तिचा गळा आवळायचा। ती बेशुद्ध झाली की तिला छताला लटकवायची। शेजाऱ्यांना व नातेवाईकांना वाटले की अंजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली म्हटल्यावर आपल्याला पोलीसही पकडणार नाहीत। त्यानंतर त्याने 2 दिवसाचा कालावधी जाऊ दिला, पण त्याच्या डोक्यातून अंजलीच्या खुनाचे विचार काही निघत नव्हते। अंजली ही बाहेर
ख्याली झाली आहे. तिचे वागणे बदलले आहे. ती अवैध व्यवसायामध्ये असलेली तिची मैत्रीण स्वप्नीलच्या संपर्कात होती. त्यामुळे तर त्याची खात्री झाली होती की आता अंजली हिचे बाहेर इतरांशी लफडे असून त्यामुळे तिला जिवंत ठेवायची नाही, असे त्याने आपल्या मनाशी ठरवले. 5 जुलै 2024 रोजी तो दिवसभर आपले नेहमीचे काम करून मित्रमंडळीसोबत फिरायला. सायंकाळच्या वेळेस तो अंजलीच्या घरी जायला निघाला. सोबत त्याने पिण्यासाठी बिअरची बाटली घेतली. घरी गेल्यानंतर त्या दोघा नवरा बायकोने मस्तपैकी बिअर पिली. बिअर पिल्यावर नेहमीप्रमाणे अंजली व स्वप्नील यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर त्यांच्या भांडणात झाले. अंजलीने बिअर पिल्यामुळे तिला नशा आली होती. ती नशेत थोडी बडबड करू लागली. स्वप्नीलला उलट उत्तरे देऊ लागली. आधीच तो तिच्यावर चिडून होता. त्यातच तिने उलट उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा निर्घृणपणे दाबला. त्याने जोराने तिचा गळा आवळल्यानंतर ती जागेवरच ठार झाली. स्वप्नीलने या खुनाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी त्याने तिचा मृतदेह नायलॉन दोरीच्या साहाय्याने छताला लटकवला. आत्महत्याचा बनाव करून तो तिथून पळून गेला. अंजलीने गळफास घेतला ही बातमी तेथील आजूबाजूच्या परिसरात पसरली. मग रिक्षा करून नातेवाईक व शेजारी मंडळींनी तिला जवळच असलेल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे गेल्यावर तेथील वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. तेथून ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. तोपर्यंत तेथे सहकारनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले होते. अंजलीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेला असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे पोलिसांना सांगितले. अंजलीचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम करून डॉक्टरांनी सांगितले की हा गळफास नसून गळा दाबल्याने मृत्यू झाला आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व पोलीस पथकाने तपास सुरू केला. खून कोणी केला असावा याचा अंदाज काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली. मग अंजली वापरत असलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तसेच अंजलीचा पती स्वप्नील यालाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. परंतु तो माझा काही संबंध नाही असे म्हणून मेळ मारून नेत होता. स्वप्नीलचा मोबाईल चेक करण्यात आला. तसेच त्या रात्री उशिरापर्यंत स्वप्नीलचे मोबाईल लोकेशन हे धनकवाडी परिसरात असल्याचे दिसत होते. तसेच पोलीस पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की स्वप्नीलनेच अंजलीचा गळा दाबून खून केला व आत्महत्या वाटावी म्हणून नायलॉनच्या दोरीने त्याने छताला लटकवले आहे. त्यानुसार स्वप्नीलला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. स्वप्नीलच्या विरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने गुन्ह्यात वापरलेली नायलॉनची दोरी, बिअरची बाटली जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.